चला तर आता आपण लास्ट व्हिडिओ मध्ये जी मी टेक्निक शिकवली, आता या टेक्निक वरच्या याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. हे काय एकदम जबरदस्त ट्रिक येते, ती ट्रिक तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तर ट्रिक तर तुम्हाला माहितच झाली. चला तर मग काय करायचं तुम्हाला, टी डिपेंड्स आहे कशावर आहे, एल आणि जी वर आहे. चला तर मग काय करतो आपण, टी म्हणजे काय, टाइम, टाइमचे युनिट काय सेकंद, लेंथ, एल म्हणजे काय लेंथ, लेंथचे युनिट काय मीटर, जी म्हणजे काय ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशनचे युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. मला माहिती आहे सेकंड स्क्वेअर कुठे आला, डिनॉमिनेटर मध्ये आला, त्याला न्यूमरेटर मध्ये आणाला, म्हणून काय केलं -1, म्हणून सेकंड स्क्वेअर वरती गेला, मीटर खाली आला, म्हणजे मीटर वरती ठेवला. पण प्रॉब्लेम आहे मला सेकंद पाहिजे, म्हणून मी याला रूट टाकलं, म्हणजे हा रूट मध्ये गेला, हा रूट मध्ये गेला, हा मास नकोय, मीटर नकोय, म्हणून याला पण काय करा रूट मध्ये घ्या, म्हणजे हा पण रूट मध्ये गेला. जसं रूट मध्ये गेला, वरती सेकंड स्क्वेअर, खाली मीटर स्क्वेअर, खाली सॉरी हा मीटर आहे आणि हा मीटर आहे, हा मीटर गेट कॅन्सल, सेकंड स्क्वेअर बाहेर आला, काय झाला सेकंद झाला, आणि आपल्याला तेच लागत होतं. म्हणून एक्स ची व्हॅल्यू काय आली तुमची 1/2, वाय ची व्हॅल्यू किती आली तुमची -1/2. चला इथं हे तीनच्या तिन्ही PYQ आहेत, हे तीनच्या तिन्ही PYQ आहेत. तीनच्या तिन्ही PYQ मध्ये काय मास डिपेंड आहे, लेंथ डिपेंड आहे आणि टाइम डिपेंडेंट आहे. चला कशावर डिपेंड आहे, HCG. H म्हणजे काय प्लँक्स कॉन्स्टंट, H म्हणजे काय प्लँक्स कॉन्स्टंट, H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, प्लँक्स कॉन्स्टंट युनिट येतं जूल सेकंद. जूल सेकंद म्हटलं तर काय केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, आणि इथला सेकंद कॅन्सल झाला, म्हणजे काय भेटलं मला H चं युनिट काय झालं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद. कॅपिटल जी म्हटलं तर काय न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. मग न्यूटन कसं लिहितो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू काय झाला मीटर स्क्वेअर डिवाइड बाय काय झाला केजी स्क्वेअर. केजी गेट कॅन्सल, म्हणजे काय उरला मीटर क्यूब केजी सेकंड स्क्वेअर. आणि राहिला काय सी म्हणजे काय स्पीड म्हणजे काय मीटर पर सेकंड. बस एवढं जर माहित असेल तर तुम्हाला ह्याच्या पुढं कशालाही अडचण येणार नाही. आणि दुसरी महत्वाची, जर तुम्हाला इक्वेशन मध्ये H आणि G जर दिसत असेल, ट्रिक आहे लॉजिक आहे, H आणि G जर दिसत असेल रूट टाकून द्या, डायरेक्ट काय टाका रूट टाका. जसं आपण इथं रूट टाकून दिलं तर ना तसंच रूट तिथं टाकणं गरजेचं आहे. चला मास म्हटलं तर काय किलोग्राम बरोबर. H युनिट काय येतं, H युनिट येतं तुमचा केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद, आणि स्पीडचं युनिट काय मीटर पर सेकंद. G चं युनिट काय मीटर क्यूब केजी सेकंड स्क्वेअर. प्रॉब्लेम काय ते समजून घेऊ. मी प्रॉब्लेम बघितला, इथं प्रॉब्लेम असं लक्षात आलं आपल्याला की हा जो केजी आहे इथं केजी वर आहे, इथं पण केजी आहे आणि इथं पण केजी आहे, म्हणजे प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजेच आपल्याला एक लक्षात येतंय, काय लक्षात येतंय, इथं जर केजी जर खाली ठेवला हा केजी कॅन्सल करून टाकेल. म्हणून आता सर्वात पहिले तर काय करा रूट टाकून घ्या. चला रूट टाकून घेऊ. सर्वात पहिले आपलं ट्रिक आहे 1/2 दिसतंय का, यस दिसतंय. चलो रूट टाकून दिलं, हे रूट मध्ये आलं. प्रॉब्लेम काय झाला, रूट मध्ये आल्या हे सगळे काय रूट मध्ये आले. ठीक आहे, रूट मध्ये आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं केजी तरी कॅन्सल होतंय, तर या केजीला काय करू आपण वरती घेऊन टाकू. म्हणजे याला काय केलं मी -1 केलं, याला नको -1, ओके याला -1 करू. म्हणजे काय झालं तुमचा केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद, आणि हा काय झाला तुमचा मीटर सेकंद, आणि याला वरती घेतलं तर काय झाला केजी सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर क्यूब. चला हे सगळे एकाच रूट मध्ये टाकून बघू. केजी आहे मीटर स्क्वेअर आहे पर सेकंद आहे इंटू मीटर सेकंद आहे इंटू केजी सेकंड स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर. बघा काय काय उडतंय, जे उडतंय ते उडून टाका. सेकंद इंटू सेकंड स्क्वेअर झाला, सेकंड स्क्वेअर कॅन्सल झाला. मीटर क्यूब इथं मीटर क्यूब झाला, मीटर क्यूब कॅन्सल झाला. म्हणजे काय राहिलं अंडर रूट केजी चा स्क्वेअर, म्हणजे बाहेर आलं तर काय झाला केजी. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू किती आली 1/2, वाय ची व्हॅल्यू किती आली 1/2, आणि झेड ची व्हॅल्यू किती आली -1/2. 2च मिनिटं. चला पुढचं बघा, पुढचं लेंथ म्हटलं तर काय मीटर आहे, H म्हटलं तर काय केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद आहे. इथं काय झाला मीटर सेकंद आहे, इथं काय झाला मीटर क्यूब पर केजी सेकंड स्क्वेअर. काय लक्षात आलं. आता हा केजी चेंज करून चालणार आहे का, या केजी मध्ये काही चेंज करून काय फायदा नाहीये. मग काही फायदा नाही, म्हणजे केजी कॅन्सल करायचं, कारण फक्त मला काय ठेवायचंय मीटर ठेवायचं आहे. मग याला ठेवून आपण सेकंडला करूया.
इथं मी सेकंदला केलं, सेकंदला बघितलं इथं क्यूब आहे, इथं काय 5 आहे, टोटल 5 होतात आणि आता घेतलं 6 होतोय, कॅन्सल आउट करायचं आहे. मग याला काय करूया आपण, पहिले तर रूट टाकून घ्या. पहिलं तर काय करा, रूट टाकून घ्या. पहिलं रूल आहे रूट टाकणे. रूट टाकला, रूट टाकल्यानंतर लक्षात आलं केजी केजी कॅन्सल होईल. पण हा सेकंद आहे, हा सेकंद स्क्वेअर आहे, हा सेकंद गायब करायचा आहे म्हणून याला वरती करून घेऊ, मायनस करून घेऊ. मायनस केलं तर काय झालं, खाली सेकंद झाला, खाली वरती मीटर, म्हणजे खाली काय झाला मीटर क्यूब आणि काय झालं तुमचा केजी सेकंद स्क्वेअर, म्हणजेच काय केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का, नाही. काय प्रॉब्लेम झाला, इथं सेकंद स्क्वेअर आहे आणि इथला सेकंद क्यूब आहे आणि इथं काय फक्त सेकंद आहे, तर याला काय करा 3 करून घ्या. म्हणजेच काय झालं तुमचं, आता हे सगळं एकत्र घेऊन टाकतो मी, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. याचं काय करा क्यूब करायचं आहे, म्हणजे सेकंद क्यूब मीटर क्यूब. इथं काय झालं मीटर क्यूब केजी सेकंद स्क्वेअर. म्हणजेच काय झालं, म्हणजे इकडचा केजी कॅन्सल, मीटर क्यूब, इथला मीटर क्यूब कॅन्सल, इथला सेकंद स्क्वेअर सेकंद क्यूब कॅन्सल. फक्त काय उरलं अंडर रूट मध्ये मीटर स्क्वेअर आणि बाहेर आला तर काय झाला मीटर. म्हणजेच काय इथं एक्स वाय आणि झेड, एक्स ची व्हॅल्यू किती 1/2, वाय ची व्हॅल्यू किती -3/2 आणि झेड ची व्हॅल्यू किती, झेड ची व्हॅल्यू 1/2. म्हणजेच मी जर म्हटलं इथं काय लेंथ आहे, लेंथ बरोबर काय, लेंथ बरोबर जर मी बोललो एच सी जी करायचं आहे, एच किती आहे, एच ची व्हॅल्यू एचच घ्यायचं आहे. सी ची व्हॅल्यू, सी जो आहे तो जी पण कसा आहे रूट मध्येच आहे, पण सी जो आहे तो खाली गेला रूट झाला, म्हणजे सी चा काय झाला क्यूब झाला. ठीक आहे, इथं या, इथं पण तेच करायचंय. इथं काय किलोग्राम म्हणजे मास आहे, मास बरोबर काय बघा, हे दोन तर वरतीचे, एच सी काय वरती आहे, पण जी कसा गेला मायनस मध्ये गेला, मायनस कॅपिटल जी. सिमिलरली आता ऍडव्हान्सला आलेला क्वेश्चन आणि याच्यामध्ये पण काय दम नाहीये. रेग्युलर प्रोसेस आपली काय केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड, हे काय मीटर पर सेकंड, हे काय मीटर क्यूब पर केजी सेकंड स्क्वेअर. तर तुम्हाला पहिली ट्रिक काय सांगितली, रूट टाका. काय सांगितलं तुम्हाला, रूट टाका. रूट टाकलं 1/2 चला हे सगळे कुठे गेले रूट मध्ये आले. आता रूट मध्ये आले तर आपल्याला काय लागलं, फक्त सेकंद लागतोय आणि मी ऑब्झर्व केलं इथं सेकंद आहे, इथं सेकंद आहे, इथं काय झालं सेकंदचा 4 झाला. प्रॉब्लेम झालेला आहे. काय प्रॉब्लेम झालेला आहे, सेकंद जर ठेवला तर सेकंद कुठे डिनॉमिनेटर मध्ये, तर शक्य तितका प्रयत्न करायचा सीला चेंज करायचं. अशाला चेंज करायचं सीला काय करू उलटा करून देऊ. सीला काय केलं आपण उलट केलं, म्हणजेच काय झालं रे इथं झालं तुमचं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड. याला मी सेकंद आणि मीटर, कारण की केजी उडला पाहिजे ना, म्हणून तर आपण सीला चेंज करतोय. मग काय झालं तुमचा मीटर क्यूब आणि केजी सेकंड स्क्वेअर. बघा आता मला सांगा इथं केजीला काही चेंज करते, पण इथं सेकंड किती पाहिजे मला, सेकंड स्क्वेअर आहे आणि इथला सेकंड आहे, म्हणजे मला इथं काय करायला, इथला सेकंड स्क्वेअर आहे आणि इथला काय सेकंड आहे. ओके, सेकंड स्क्वेअर आणि सेकंड क्यूब झालेला आहे. ओके, तर आता आपण इथं केजी असंही कॅन्सल होणार आहे. मीटर स्क्वेअर जो आहे, मीटर स्क्वेअर नकोय, म्हणजे आपल्याला मीटर किती झाला इथं बघा 3 आहे, 3 आणि 2 5, म्हणजे मला 5 करावं लागेल. इथं काय करा 5 करा, म्हणजे काय झालं हे 5 आणि हे 5. मग आता सगळे एकत्र आणा आता, म्हणजे केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड, सेकंदचा 5th पॉवर, मीटरचा 5th पॉवर, मीटरचा क्यूब आणि केजी सेकंड स्क्वेअर. बघा आता काय काय उडतंय बघा, इथं बघा मीटर 5 तर गायब झाला. चला सेकंड स्क्वेअर, हा सेकंड स्क्वेअर आणि सेकंडचा फक्त काय राहिला 2 राहिला. केजी गेट कॅन्सल, फक्त काय राहिला सेकंडचा स्क्वेअर, फक्त बाहेर आला काय झाला सेकंद झाला, म्हणजे सेकंडचा सेकंद मिळाला. म्हणजे मी एच सी जे फॉर्म मध्ये आलो, कोण सारखं आहे एच आणि जी 1/2 मध्येच आहे, म्हणजे मला जर टाइम काढायचा असेल एच आणि जी कुठे आहे रूट मध्येच आहे. पण मी जर म्हटलं सी कुठे आहे खाली आहे आणि कसं आहे पॉवर किती आहे 5 आहे. आणि हेच जर क्वेश्चन जर तुम्ही रेग्युलर मेथडने सॉल्व्ह करायला गेले तर सर्वात जास्त टाइम कन्झ्युमिंग आहेत. एक्स आणि वाय चे तुम्हाला लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतात आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त वेळ जातो. सो ठीक आहे, ट्रिकचा फायदा करा. आणि आतापर्यंत आपला जी कुठेही रिव्हील केले गेलेले नाही युट्यूबवर, यावेळेस पहिल्यांदाच या चॅनल मी रिव्हील करतोय, तर या सर्वांचा फायदा तुम्ही घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. कारण की हा ट्रिक ना तुम्हाला पोर्टलला मिळणार आहे ना युट्यूबला भेटणार आहे, ही पहिल्यांदाच रिव्हील झाली आहे, तर सर्व मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थांबूया आपण इथं.